नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं विनू गंगाटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण शेतकऱ्यांच्या फायद्याची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो। तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी इतकी महत्त्वाची योजना आहे की या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौर पंप मिळाला पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांनी इतके भयानक अर्ज भरले। आता अर्ज भरल्याच्या नंतर त्यावेळेस काही पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही। त्यानंतर पेमेंटचं ऑप्शन आलं तर त्यामध्ये पेमेंट करावं का नाही ही सुद्धा अडचण होती, कारण त्याचा सर्वेही झालेला नाही। मग शेतकरी पात्र होईल का नाही अशा सुद्धा अडचणी होत्या, कारण 7/12 अपलोड केलेला आहे, आधार कार्ड अपलोड केले, बँकेचं पासबुक अपलोड केलेलं आहे आणि सर्वेच झालेला नाही। मग यामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाची अडचण वाटत होती की आम्ही यामध्ये पात्र होऊ का, कारण पैसे भरले तर 3 HP साठी 22 ते 23 हजार रुपये आहेत, 5 HP साठी 32 ते 33 हजार रुपये आहेत। एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याला न परवडणारी होती की भरल्याच्या नंतर जर आपण अपात्र झाल्याच्या नंतर हे पैसे मिळतील का नाही, मग काय होईल या पैशाचं नेमकं, बरे मिळतील तर कधी परत मिळतील याचीही काही शाश्वती नाही। तरी पण बऱ्याच शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये पैसे भरले। पैसे भरल्याच्या नंतर काही दिवस शेतकऱ्यांना त्यामध्ये वेंडर सिलेक्शनचं ऑप्शनच आलं नाही। ऑप्शन आलं नाही म्हणून बरेच शेतकरी वाट बघत होते। मग आता ज्या शेतकऱ्यांनी समजा पैसे भरलेले आहेत त्यांना तर ताबडतोब यायला पाहिजे। त्यानंतर बऱ्याच दिवसाच्या नंतर त्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं। आता वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शन करायचं तर शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवी शेतकऱ्यांकडून त्यासाठी माहिती घेतली की सौर पंप कोणता चांगला आहे, कोणता निवडायला पाहिजे। मग त्या पद्धतीने निवडायचं तर त्यामध्ये त्या काही जुन्या कंपन्या होत्या, त्या कंपन्याही दिसत नव्हत्या। मग नेमकं शासनाने या कंपन्यांशी करार केलेत का नाही केलेत, मग यावर महावितरणचं लक्ष आहे का नाही, महावितरणच्या कार्यालयामध्ये शेतकरी चौकशी करत होते, तिथूनही काही माहिती मिळत नव्हती। पैसे भरावे का नाही तर ते महावितरणचे अधिकारी सांगत होते तुम्ही तुमच्या रिस्कवर भरा, पैसे कुठं जाणार नाहीत, नाहीच काम झालं, नाहीच सौर पंप मिळाला तर तुम्हाला पैसे परत मिळतील। मात्र शेतकरी काही पैसे भरायचे तर पैसे परत मिळण्यासाठी भरत नाही, कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौर पंप मिळाला पाहिजे। आता वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आल्याच्या नंतर मग जे काही उर्वरित पैसे भरायचे राहिलेले शेतकरी होते या शेतकऱ्यांनी सुद्धा आता पैसे भरल्याशिवाय पर्याय नाही, कारण वेंडर सिलेक्शन पैसे भरल्याशिवाय येणार नाही, म्हणून त्या सुद्धा शेतकऱ्यांनी पैसे भरले। आता काही शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलंय, पण आता वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर नेमका आता संपर्क कुठं करावा, कोणाला विचारावं, महावितरणच्या कार्यालयात विचारलं तर नेमकी माहिती ते सुद्धा देत नाहीत, म्हणून शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। कारण सौर पंप मिळायलाच पाहिजे, पैसे तर भरलेले आहेत, वेंडर सिलेक्शन केलेलं आहे, मग त्यासाठी सर्वे कधी होणार यासाठी सुद्धा बरेच शेतकरी वाट पाहत आहेत। आता काही शेतकऱ्यांनी आणखीही पैसे भरलेले नाहीत। आता त्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा सुद्धा अडचणी आहेत, कारण अर्ज करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीवर अगोदरच विजेचं कनेक्शन आहे आणि योजनेचं नाव तर मागेल त्याला सौर पंप आहे, म्हणजे जो मागीन त्याला, मग आता त्याच्याकडे कनेक्शन असलं तरी भेटायलाच पाहिजे अशी त्याची सुद्धा अपेक्षा आहे। कारण एकतर वीज वेळेवर टिकत नाही आणि आपला सौर पंप जर असला तर दिवसा पाणी देता येतं, म्हणून त्या सुद्धा शेतकऱ्याची अपेक्षा आहे की आपल्याला सौर पंप मिळायला पाहिजे। मात्र या योजनेमध्ये असं काही दिलेलं नाही की ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन आहे अशा सुद्धा शेतकऱ्यांना सौर पंप मिळेल असं दिलेलं नाही। फक्त एवढंच आहे की त्या शेतकऱ्याकडे विहीर असावी, त्या विहिरीला चांगलं पाणी असावं आणि त्या शेतकऱ्याकडे विजेचं कनेक्शन असल्यावर मिळेल का नाही अशी काही त्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिलेला नाही। फक्त शेतकऱ्याच्या विहिरीची नोंद ही 7/12 असावी असंच फक्त यामध्ये दिलेलं आहे, आणि पहिलं जर कनेक्शन असेल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा मिळणार नाही। मग आता काही शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आहेत की शेतकऱ्यांचे शेत हे 2-2 जागेवर आहेत, 2-2 गटामध्ये आहेत। मग एका गटामध्ये जर कुसुम मधून पंप मिळालेला असेल तर मग त्याला जर मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये दुसऱ्या गटामध्ये सुद्धा त्याची विहीर आहे, बोर आहे, तेथे त्याला घ्यायचा असेल तर तेथे मिळेल का नाही अशी सुद्धा शेतकऱ्यांना अडचण आहे। आणि त्यामध्ये कोणतीही अशी स्पष्टता दिलेली नाही की समजा 2 गटामध्ये जमीन आहे, ती दूरच्या अंतरावर आहे किंवा 2 शिवारामध्ये आहे, मग त्या शेतकऱ्यांनी एका शिवारात घेतलेला आहे, मग दुसऱ्या शिवारात मिळेल का नाही अशी कोणतीही स्पष्टता त्यामध्ये दिलेली नाही।
त्यामुळे शेतकरी सुद्धा असे काही जे अडकलेले आहेत तर ते पैसे भरण्यासाठी समोर येत नाहीत। मग यासाठी स्पष्टता सुद्धा द्यायला पाहिजे की मग जर 2 शिवारामध्ये जमीन असेल किंवा 2 गटामध्ये जमीन असेल तर मग अशा शेतकऱ्यांनी जर अगोदर सौरपंप घेतलेला असेल त्याला तर वीज मिळालेली नाही, मग त्या शेतकऱ्याला दोन्ही जागेवर सौरपंप मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असणं साहजिक आहे। कारण 2 जागेवर जमीन असेल तर 2 जागेवरची भिजवणं हे त्याला सुद्धा गरजेचं आहे, म्हणून त्यामध्ये अशी सुद्धा कोणती स्पष्टता नाही। आणि आता पैसे भरले, वेंडर सिलेक्शन झालं तरीही बऱ्याच शेतकऱ्यांच्या आणखी सर्वेसाठी कोणतीही पुढची जी काही प्रक्रिया असेल त्यासाठी कोणताही शेतकऱ्यांना मेसेजही आलेला नाही आणि प्रक्रिया कधी पूर्ण होणार यासाठी शेतकरी सुद्धा वाट पाहत आहेत। आणि शेतकरी वर्गातून इतकी भयानक मागणी होत आहे यासाठी, कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौरपंप मिळाला पाहिजे, ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे। म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दाम फक्त शेतकऱ्याच्या मागणीसाठी बनवलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजा ह्या शासनालाही कळाल्या पाहिजे। त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ या मागणीसाठी सौरपंपाच्या बनवलेला आहे। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतका व्हायरल करा की प्रत्येक शेतकऱ्याने व्हायरल करायचा म्हणजे तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।